नमस्कार. सरकारी कर्मचाऱ्यांचे घरभाडे भत्ता रोखून ठेवण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून महत्त्वपूर्ण निकाल आलेला आहे. काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या दाखल याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल समोर आला. या निकालामुळे इतर प्रलंबित याचिकेवर देखील हा निर्णय ग्राह्य धरला जाईल. सरकारी कर्मचाऱ्यांना स्वतःच्या ठिकाणी राहण्याकरिता घरभाडे भत्ता अदा केला जातो, परंतु अनेक वेळा पती-पत्नी दोघेही शासकीय सेवेत असल्यास फक्त एकाला घरभाडे भत्त्याचा लाभ मिळतो. शिवाय पती-पत्नी एक जण शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्य करीत असल्यास दुसऱ्याला घरभाडे भत्ता प्राप्त होत नाही. यामध्ये कोणत्याही राज्य सरकार, केंद्र सरकार, निमशासकीय अशा यंत्रणांमधील कर्मचाऱ्यांना हा नियम लागू असेल. नुकतेच सर्वोच्च न्यायालयामध्ये घरभाडे भत्ता संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. सदर याचिकामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी शासकीय निवासस्थानामध्ये वास्तव्य करीत आहे. सदर कर्मचाऱ्याचा मुलगा शासन सेवेमध्ये असून सदर मुलाला कोणत्याही प्रकारचे घरभाडे भत्ता रोखल्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ऑर्डर याचिका करता हा त्यांच्या वडिलाच्या निवासस्थानी वास्तव्य करीत असल्याने कुटुंबातील एकालाच घरभाडे भत्ता अथवा निवासस्थानाचा भत्ता प्राप्त झाल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांना सदर घरभाडे भत्ता लाभ मिळत नाही. यामुळे याचिकाकर्ता 3,96,000 रुपये इतकी रक्कम वसूल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ताचा लाभ केवळ कुटुंबातील एकालाच घेता येतो. यामध्ये पती-पत्नी शासकीय सेवेत असल्यास त्यांच्याबरोबर त्यांचे आईवडील देखील शासकीय कर्मचारी असतील व ते एकाच घरात वास्तव्य करीत असल्यास यापैकी एकालाच घरभाडे भत्त्याचा लाभ घेता येईल असं सांगितलेलं. अशी ही बातमी आहे. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.